स्वामी समर्थ. सर्वदा वैविध्यपूर्ण या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. नवरात्री दुर्गेचे 5वे रूप स्कंदमाता, तेजस्वी, आनंददायी, जीवनात प्रकाश आणणारी. ब्रिटिश सरकारने गुन्हेगार जमाती कायद्याने अनेक भटक्या जातींना कठोर नियमांच्या विळख्यात जखडले होते. एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा अधिक दिवस वास्तव्याची मुभा नव्हती. पोलीस ठाण्यात कुटुंबाची हजेरी लावावी लागेल आणि त्या हजेरीच्या नावाने त्यांची होणारी मानहानी भयंकर होती. अशाच रामोशी जातीत वैशाली भांडवलकर या दुर्गेचा जन्म झाला. रामोशी जमातीत जन्म झालेल्या वैशाली भांडवलकर यांनी सगळ्याच सुविधापासून वंचित असण्याचे चटके खाल्ले. पुण्याच्या येरवडा भागातील नागपूर चाळ येथे वैशाली यांचा जन्म झाला. वडील रंगारी काम करत तर आई सफाई कामगार म्हणून काम करीत होत्या. त्यांनीच वैशाली यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. वैशाली यांनी कर्वे समाजसेवी संस्थामधून समाजकार्यातील मास्टर इन सोशल वर्क ही पदवी प्राप्त केली. ती एका विशिष्ट ध्येयाला समोर ठेवूनच. समाजातील उपेक्षित आणि भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी, या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून त्यांनी निर्माण या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू केले. पुणे शहर, इंदापूर तालुका, सोलापूर जिल्ह्यात त्यांनी सावित्रीची शाळा हा प्रकल्प राबवला. त्यांच्या निर्माण संस्थेमुळे आज तेथील 15,000 मुलांना शिक्षण मिळत असून 40 बालविवाह थांबले. लहान मुलांचे भिक्षा मागणे थांबले. भटक्या विमुक्त जमाती येथील स्त्रियांना रोजगार मिळावा म्हणून गोधडी शिवणं, दागिने बनवणे, पिशव्या बनवणे इत्यादी प्रशिक्षण दिले. तर 105 स्त्रियांना या संस्थेकडून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले. भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन सरकारच्या महिला धोरणात स्थान नसलेल्या एका भटक्या समाजातील स्त्रीला त्यांनी 3ऱ्या महिला धोरणात जागा मिळवून दिली. 3 दिवसापेक्षा अधिक दिवस एका ठिकाणी थांबायची मुभा नसलेल्या भटका विमुक्त समाजातील सुमारे 1000 कुटुंबांना इंदापूर तालुक्यात घरकुल मिळवून दिले. समाजाच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करून अविरत झटणाऱ्या समाजसेविका वैशाली भांडवलकर या दुर्गेला प्रणाम. धन्यवाद.